जगण्याशी व्हावी आता फुलटू दोस्ती, टेंशन को मारो गोले बदलो ग्रॅव्हिटी, तुमची नियमची हो दे युनिटी, तुमची नियमची हो दे युनिटी, गाजू दे PCT Infinity, PCT Infinity, PCT Infinity, PCT Infinity. श्रोते हो नमस्कार, तुम्ही ऐकत आहात PCT's Infinity 90.4 FM रिफ्लेक्टिंग यू. मी माधुरी आपणा सर्वांचं मनापासून स्वागत करते आपल्या वन नार RJ या शोमध्ये. मे महिना सुरू झालेला आहे आणि त्यामुळे उन्हाळ्याची सुट्टीसुद्धा सुरू झालेली आहे. या उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये आपले सगळे बालगोपाळ त्यांच्या सुट्ट्यांचं प्लॅनिंग करतायत. कोण कुठे फिरायला जात आहे, कोण कुठे वेगवेगळे शिबिराला जात आहे, नवीन नवीन गोष्टी ट्राय करतायत, फॅमिलीला वेळ देत आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अभ्यासाचं टेन्शन घेत नाही आहेत. आणि या अशा मे महिन्याच्या मस्त धमाल अशा वातावरणामध्ये इन्फिनिटीसुद्धा वन नार RJचे स्पेशल शो करणार आहे ज्युनियर RJ सोबत, जी इन्फिनिटीसाठीच खूप जास्त एनर्जेटिक गोष्ट आहे. आणि मला अत्यंत आनंद होतोय आजच्या आपल्या 2 ज्युनियर RJची ओळख करून देताना. मी मनापासून स्वागत करते. माझ्यासोबत आज आहेत झेप पुनर्वसन केंद्रामधून RJ सुश्रुत आणि RJ प्रथमेश. हाय सुश्रुत, हाय प्रथमेश. गुड मॉर्निंग इंडिया. मी RJ सुश्रुत विठोबा सरवटे. मी HDFC कॉलनी शाहूनगरमध्ये राहतो. मी RJ प्रथमेश गुंडाने. मी देवरोडला राहतो. क्या बात है. तुम्हाला पहिल्या इंट्रोवरूनच कळलं असेल की किती दमदार RJ आहेत आज आपले. आणि खूप छान गप्पा मारणार आहोत त्यांच्याशी आपण. झेप पुनर्वसन केंद्र हे अजमेरा इथे आहे, आपल्या पिंपरीमध्येच आहे आणि स्पेशल मुलांसाठी हे केंद्र काम करतं. आज हे दोघेही म्हणूनच स्पेशल RJs आपल्याला लाभलेले आहेत आणि तुम्हा दोघांनाही खूप थँक्यू सुश्रुत आणि प्रथमेश की तुम्ही आज इथे आमच्याबरोबर गप्पा मारायला आलेल्या आहात. तुम्हाला कसं वाटतं इकडे येऊन? मस्त मस्त छान वाटतंय. आणि त्यांनी मला खूप छान छान गाणी सुद्धा दिली होती ऐकवायला. हो ना? होय. मला तुमची चॉईस भन्नाट खूप आवडलेली आहे. सो आपण मस्त गप्पा मारणार आहोत की तुम्ही कशी शाळेमध्ये मजा करता, तुम्हाला काय काय आवडतं, कोणते कोणते फिल्म्स आवडतात, कोणती कोणती गाणी आवडतात. आणि श्रोते हो, तुम्ही गाणी सुद्धा ऐकवणार आहात ना होय. आपल्या सगळ्या मित्रमंडळींना? येस. सो रेडी तुम्ही? हो हो. तर पहिल्या गाण्याने सुरुवात करतो आहोत. अर्थात आपला RJचा शो जो आहे तो गाण्यांशिवाय अपूर्ण असतो, त्यामुळे गाणी सोबतीला असणार आहेतच. सुश्रुत आणि प्रथमेशच्या आवडीची सगळी गाणी आज लागणार आहेत. पहिलं गाणं हे 2 जण जे आपल्याकडे आलेले आहेत त्यांची घट्ट मैत्री आहे आणि त्यांनी त्यांच्या मैत्रीसाठीचं हे पहिलं गाणं डेडिकेट केलं आहे शोले फिल्ममधून. सुश्रुतचा शोले खूप आवडीचा पिक्चर आहे, तुम्हाला नंतर कळेलच. सो ये दोस्ती हम नहीं तोडेंगे या मस्त अशा फॉरेवर फेवरेट असणाऱ्या गाण्यापासून आपण सुरुवात करतो आहोत. आपल्यासोबत आहेत RJ सुश्रुत, RJ प्रथमेश आणि त्यांच्यासोबत मी आज आहे RJ माधुरी. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यांच्या शिक्षिका, त्यांच्या टीचरसुद्धा इथे आपल्यासोबत उपस्थित आहेत. तृप्ती जोशी मॅम, तुमचंसुद्धा खूप खूप स्वागत आहे मनापासून इन्फिनिटीच्या स्टुडिओमध्ये. आणि आज तुमच्या RJsना गरज लागलीच तरच तुम्हाला आम्ही इथे बोलायची संधी देणार आहोत. येस शुअर. सो we are going towards our first song, ये दोस्ती हम नहीं तोड़ेंगे.
तोड़ेंगे तोड़ेंगे दम मगर तेरा साथ ना छोड़ेंगे. अरे मेरी जीत तेरी हार मेरी हार सुन है मेरे यार. तेरा गम मेरी जान ऐसा अपना प्यार. जान पे भी खेलेंगे तेरे लिए ले लेंगे. जान पे भी खेलेंगे तेरे लिए ले लेंगे. सबसे दुश्मनी ये दोस्ती हम नहीं तोड़ेंगे तोड़ेंगे दम मगर तेरा साथ ना छोड़ेंगे. लोगों को आते हैं तो नजर हम मगर देखो तो नहीं. अरे हो जुदा या खफा है खुदा है दुआ ऐसा हो नहीं. खाना पीना साथ है मरना जीना साथ है. खाना पीना साथ है मरना जीना साथ है. सारी जिंदगी
श्रोते हो, PCT's इन्फिनिटी 90.4 FM वर तुम्ही ऐकता आहात वानणार आरजे शो. आरजे सुश्रुत, आरजे प्रथमेश आणि आरजे माधुरी बरोबर. मला आज खूप स्पेशल वाटतंय कारण मी यांच्याबरोबर आर्जिंग करते, कारण दोन खूप कमाल धमाल आरजेस माझ्याबरोबर आज आहेत. आणि शोले हा मी जसं म्हटलं की सुश्रुतचा फेवरेट फिल्म आहे त्याची, ती का तुम्हाला कळेल. मस्त शिट्ट्या मारत गाणं ऐकत होता तो आता. मग सुश्रुत, कोणती जोडी आवडते तुला शोलेमधली? अर्थात जय विरू त्याची जोडी. धन्नो नाही आवडत? धन्नू आवडते. मग किती वेळा बघितलास शोले पिक्चर तू? मी एकदा लहान होतो ना तेव्हापासून शोले बघत होतो. लहान असल्यापासून शोले बघत आलास? हा. क्या होय. बात आहे. मग एखादा काहीतरी आम्हाला म्हणून दाखवतो का? त्यातला डायलॉग येतो का तुला? हा. म्हण बरं. मास्टरजी, अरे ओ मास्टरजी, अरे गाव आलो, ये बसंती है ना बसंती, उन्हाना लगे नौने वाला था, ये बुढ़ी मौसी ने को मारा फांजा मार दी. मैं दुनिया में नहीं रह सकता, मैं नीचे कूद के जान देने वाला हूँ. आई एम रियली डेड. पुलिस कमिंग. मौसी को डिटेल. मौसी चलते चक्की एंड फिशिंग एंड फिशिंग एंड फिशिंग एंड फिशिंग एंड फिशिंग. ओ माय गॉड, ओ माय गॉड. हा 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 हा. मला अजून अजून स्पेशल वाटायला लागलं कारण आता धर्मेंद्र बरोबर बसली मी, यु नो. सुश्रुत, कमाल कमाल. मस्त टाळ्या तुझ्यासाठी. क्या बात आहे, क्या बात आहे. खूप छान, मस्तच करून दाखवलंस तू. थँक्यू. येस. आता आपण थोडं शाळेबद्दल बोलूया, ओके? नाहीतर शोले पिक्चर सुरू होईल इकडे. सो मग झेप पुनर्वसन केंद्र या शाळेमध्ये तुम्ही आहात. कशी वाटते तुम्हाला? शाळा आवडते प्रथमेश? हो, आवडतं मला. आवडते. आवडतंय. ओके. आणि काय काय शिकता तुम्ही तिथे, सांगा बरं. आम्ही तृप्ती मॅडम आम्हाला अभ्यासच शिकवतात आणि वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटी पण शिकवतात. अरे वा. कोणत्या कोणत्या ऍक्टिव्हिटी? आम्ही तर त्याच्यामध्ये कॅरम मध्ये खेळतो, चेस्ट खेळायला आवडतं, पत्ते खेळायला आवडतं, सगळं आवडतं. अरे वा, मस्तच. आणि स्पोर्ट्स? हा, मला स्पोर्ट पण खेळायला आवडतात. त्याचा परमेश्वर सर आहे, तो आम्हाला स्पोर्ट आणि फुटबॉल आणि रनिंग रेस आणि क्रिकेट खेळायला आवडतात. अरे वा, क्या बात आहे. आणि प्रथमेश, तू काय सांगशील? अजून कोण कोण आहे बरं? काय काय शिकवतात? हे कम्प्युटर शिकवतात का तुम्हाला? हो. शिकवतात. कोणते सर शिकवतात प्रथमेश? प्रवीण सर. प्रवीण सर शिकवतात. आणि काय शिकवतात कम्प्युटरमध्ये? प्रवीण सर आम्हाला वेगवेगळ्या टायपिंग करायला आणि वेगवेगळ्या पेंटिंग करायला शिकवतात. हां हां. आणि तुला काय आवडतं मग कम्प्युटरमध्ये? पेंट करायला आवडतं? हो. अरे वा, मस्त. आणि काय शिकता बरं? डान्स शिकत असाल, गाणं शिकत असाल? डान्स शिकवत असतात, गाणं शिकवत असतात. अरे वा, क्या बात आहे. मग आता क्रिकेटचा माहोल सगळा चालू आहे, माहितीये ना तुम्हाला? होय. कुठल्या मॅचेस चालू आहेत आता क्रिकेटच्या? IPL. हा, IPL. करेक्ट. प्रथमेशने बरोबर सांगितलंय. मग आणि कुठल्या टीम कडून आहात तुम्ही? बघता का मॅचेस IPLचा? आम्ही मुंबई इंडियन मध्ये मॅचेस Oh my बघतो. God. आता मुंबई इंडियन तर बाहेर गेली ना म्हणे. ओके, हरकत नाही. पण हो, कायम मुंबई इंडियन्स बाहेर गेली तरी आपण मुंबई इंडियन्स कडूनच असतो, हो की नाही? होय. बरोबर आहे, अगदीच बरोबर. हरलो तरी आपण त्यांच्या पाठीशी उभं राहायला पाहिजे. एकदम करेक्ट. प्रथमेश, तू कुठल्या टीम कडून आहेस? दिल्ली कॅपिटल. ऑलराईट. दिल्ली कॅपिटल. आणि मग त्यांच्यातलं कोण आवडतं तुम्हाला? प्लेअर कोणता फेवरेट आहे तुमचा, सांगा बरं. विराट कोहली, महेंद्रसिंग धोनी, रोहित शर्मा, मला सगळं काही टीम आवडतात. क्या बात आहे. तुला सगळे कॅप्टन्स आवडतात बाबा. भारी आहेस तू. प्रथमेश, तुला कोण आवडतं? ऋषभ पंत. हा, राईट. महेंद्रसिंग धोनी, विराट कोहली, रोहित शर्मा आणि हार्दिक पांड्या. हार्दिक पांड्या. व्हेरी नाईस. मस्त. सो मग IPL ची फायनल बघणार ना तुम्ही आता? होय. चक दे हो. इंडिया. चक दे इंडिया. नाईस. सो मला लावायचं का आपण चक दे इंडिया ऐकायचं का याच नोटवर? ऐकायचं. व्हेरी गुड. सो सुश्रुत आणि प्रथमेशची फरमाईश, आणि त्यांना आवडते क्रिकेट, ते बघतात पण आहेत. सो त्यांच्यासाठी चक दे इंडिया ऐकूया. आज हम 2 किलोमीटर ज्यादा भागेंगे. कुछ करिए नस नस मेरी खोले, हाय कुछ करिए
करिए बस बस बड़ा बोले अब कुछ करिए ओ कोई तो चल जिद फड़िए तू बेतरिए या मरिए हाय कोई तो चल जिद फड़िए तू बेतरिए या मरिए चक दे हो चक दे इंडिया 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 लड़ती पतंगों में भिड़ती उमंगों में खेलों के मेलों में पल खाती रेलों में गन्नों के मीठे में खद्दर में छींटे में ढूंढो तो मिल जाओगे तब ताबो गीतों में रंग है समाज निखरे और खुल के आज बिखरे मन जाए ऐसी होली रग रग मचल के बोली टस है ना मस है जी जिद है तो जिद है जी किसना यूं ही पिसना यूं ही पिसना यूं ही बस करिए कोई तो चल जिद फड़िए तू बेतरिए या मरिए हाय कोई तो चल जिद फड़िए तू बेतरिए या मरिए चक दे हो चक दे इंडिया 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 तुम कैसे जा सकती हो? श्रोते हो PCT's इन्फिनिटी 90.4 FM वर तुम्ही ऐकत आहात 1 hour RJ स्पेशल शो. कारण उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये मी म्हटलं तसं इन्फिनिटी सुद्धा सज्ज आहे ही उन्हाळ्याची सुट्टी साजरी करण्यासाठी बालगोपाळांबरोबर. आणि माझ्याकडे आज एकदम गुणी बालगोपाळ आलेले आहेत. ज्युनियर RJs आहेत, RJ सुश्रुत आणि RJ प्रथमेश, जे पुनर्वसन केंद्रामधून आपल्यासोबत जोडलेले आहेत. सो आम्ही छान मस्त गप्पा मारतो आहोत आणि खूप छान मज्जा करतायत ते शाळेमध्ये, हो की नाही? होय. येस. सो आता आपण क्रिकेटबद्दल तर बोललो. आता तुम्ही म्हणालात की आम्हाला गाणी आणि डान्स पण शिकवतात, तर मग आम्हाला काहीतरी ऐकवा ना छानपैकी. तुम्ही RJ झाला आता आज तर. अच्छा, मला पण चंद्रभागेच्या तिरीमध्ये गाणं गायला आवडतं. बर. चंद्रभागेच्या तिरी चंद्रभागेच्या तिरी उभा मंदिरी तो पहा विटेवरी विठ्ठल विठ्ठल जय हरी जय विठ्ठल विठ्ठल जय हरी दुम दुमली पंढरी दुम दुमली पंढरी पांडुरंग हरी तो पहा विटेवरी विठ्ठल विठ्ठल जय हरी जय विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल विठ्ठल जय हरी जय विठ्ठल विठ्ठल जय हरी. क्या बात है. बघा मस्तच की नाही. आणि प्रथमेश तुला कोणतं आवडतं बरं? जग घुम्या. ओ माय गॉड, सलमान खान. म्हण बरं गाणं छानसं. थोडा पुढे ये बरं माईकच्या. हा म्हणजे आपल्या सगळ्यांना ऐकू येईल मस्त. हा गा आता. वा. नवा किया रूहानी कही नवा चेहरा रूहानी कही कही दिल वाले बातें बिना नव सजरी जवानी कही जग घूमे थारे जैसा ना कोई जग घूमे थारे जैसा ना कोई नवास न रुमानी कही नव खुशबू सुहानी कही नवा नीली न नादानी कही न तो प्यारी सी न जानी कही जैसी तू है वैसी रहना जग घूमे थारे जैसा ना कोई जग घूमे थारे जैसा ना कोई जग घूमे थारे जैसा ना कोई जग घूमे थारे जैसा ना कोई. वा 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 वा, क्या बात है. मस्त मस्तच एकदम. ओके. हे काय
ओके, त्याने एकदम मस्त, मला गर्व आहे मी मराठी असल्याचा, अशी तू ऍक्शन केलीस, म्हणून मला वाटलं की तू त्यातलं काही म्हणणारेस की काय डायलॉग वगैरे. ओके फाईन. आणखीन कुठलं गायचंय तुम्हाला? काय आज तयारी? मला तुला माहिती आहे का एकदा ते अमिताभ बच्चनचं कोणतं रे? आम्ही आता गाडीच्या आतमध्ये गायलोलो, मी डान्स पण केलेलो. त्याचं नाव होतं प्यार के दिल से मार दे गोली ले ले तेरी जान. क्या बात आहे. मग चंद्रभागाची तेरी आणि प्यार में दिल पे मार दे गोली, काय रेंज आहे तुझी सुश्रुत, आवडलं मला. खूप छान. हो की नाही रे प्रथमेश? बघ ना, कुठून अभंगावरून डायरेक्ट अमिताभ बच्चन वरच गेला तू. खूप छान. मग तुम्ही- तृप्ती टीचरनी सांगितलं होतं ना त्याच्यामध्ये ते बोलायला. नाईस नाईस. सो अॅन्युअल गॅदरिंग मध्ये तुम्ही मज्जा केली असेल एकदम. झालं होय. का गॅदरिंग तुमचं? हो. झालं. केलं. काय काय केलं मग या वर्षी? डान्स केलं, नाटक पण केलं, वाव मी बँगो वाजवलं. वाव, मस्त. बिंजो वाजवला तू? अरे वा. आम्ही गाणं पण गायलो त्याच्यामध्ये. आम्ही ठाकर होते. अरे वा, जैत्रे जैत चित्रपटातलं गाणं आहे हे, माहितीये का? मस्त मस्त. आणि डान्स पण केला त्याच्यावर? हो, अरे चमाला वा. कुडू. मस्त मस्त. अरे नाही, सगळेच जण नाचतात ना आता ओके, त्याच्यावरती, ओके. त्याच्यामुळे That's येस, ते मॅन्डेटरी आहे. हो की नाही? क्या बात आहे. मस्त यार, तुम्ही खूप मजा करताय शाळेमध्ये. मग चला Alright. आता प्रथमेशच्या आवडीचं कोणतं लावूया? जग घुमे ऐकायचं? हो. चला श्रोते हो, प्रथमेशसाठी जग घुमेया मधून आपण, मला वाटतं कुठलं रे पिक्चर? पठाण का सुलतान. सुलतान? करेक्ट माहिती आहे त्याला. चलो, सुलतान फिल्म मधलं हे गाणं जग घुमेया प्रथमेशसाठी. ना वो आँखियाँ रूहानी कहीं, ना वो चेहरा नूरानी कहीं, कहीं दिल वाली बातें भी ना वो साजरी जवानी कहीं. जग घूमिया हारे जैसा ना कोई, जग घूमिया हारे जैसा ना कोई. ना तो हंसना रूहानी कहीं, ना तो खुशबू सुहानी कहीं, ना वो रंगली अदाएं भी, ना तो प्यारी सी मदानी कहीं. जैसी तू है वैसी रहना, जग घूमिया हारे जैसा ना कोई, जग घूमिया हारे जैसा ना कोई, जग घूमिया हारे जैसा ना कोई, जग घूमिया हारे जैसा ना कोई. बारिशों के मौसमों की भीगी हरियाली तू, सर्दियों में गालों पे जो आती है वो लाली तू. रातों का सुकून, रातों का सुकून भी है, सुबह की अज़ान है. चाहतों की चादरों में मैंने है संभाली तू. कहीं आग जैसे जलती है, बने बरखा का पानी कहीं, कभी मानो जाना चुपके से, यूं ही अपनी चलानी कहीं. जैसी तू है वैसी रहना,
मुझे आती है निभानी कहीं वो ही करना जो है कहना जब घूमिया हमारे जैसा ना कोई 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 श्रोते हो, PCT इज इन्फिनिटी 90.4 FM तुम्ही ऐकत आहात आणि मी आहे तुमच्यासोबत RJ माधुरी आणि माझ्यासोबत आज आहेत RJ सुश्रुत आणि RJ प्रथमेश. कोणत्या रेडिओवर आलेले आहात तुम्ही? मी काहीतरी बोलण्यासाठी आलेलो आहे, गप्पा मारण्यासाठी आलो. येस, आपल्या रेडिओचं नाव काय पण? इन्फिनिटी. रेडिओ इन्फिनिटीवर तुम्ही आलेले आहात Infinity. आणि आज तुम्ही रेडिओ इन्फिनिटीचे RJ आहात हो आणि आम्हाला खूप छान वाटतंय तुम्ही आज आमच्याकडे RJ म्हणून आलेले आहात. सो आपण छान मस्त सुलतान फिल्म मधलं ना प्रथमेश गाणं ऐकलेलं आहे. आवडलं का तुला गाणं? हो. तुझं खूप फेवरेट आहे ना? येस. सो आता हे झालं, याच्यानंतर आणखीन काय करता हे आम्हाला ऐकायचं आहे तुमच्याकडून. काय काय मज्जा करता तुम्ही ते? कुठे कुठे फिरायला जाता? आम्ही तर कासार साईला गेलो होतो हां. आणि कासार साईला गेल्यानंतर आम्ही मस्तपैकी पोहे खाल्ले आणि डान्स पण केलं, मज्जा पण केली, खेळलं गेलं आणि मी सगळे मोठे मोठे झाडं पण पाहिली. अरे वा, कासारसाई डॅमला? हो हो, आणि डॅमला. मस्त छान मोठं पाणी पण पाहिलं की नाही मग पवनेचं? हा पाहिलं ना? पाहिलं होतं. काय सुंदर आहे तिथे. बदक पण आहे, हा बोटिंग पण आहे. बोटिंग केलं का? बोटिंग नाही, बोटिंग पण नाही Boating नाही केलं, केलं. सॉरी. बोटिंग नाही केलं. हरकत नाही, ठीक आहे. तिथे गेल्यानंतरच छान वाटतं पण सगळं बघून, हो की नाही? हो हो. खूप छान असं लांब पसरलेलं पाणी असतं, मस्त मोकळं आकाश असतं, हो की नाही? छान हवा तिकडची, स्वच्छ सुंदर, ट्रॅफिकचा आवाज नसतो, हो की नाही? होय होय. येस, मस्त. आणि मग तिथेच तुम्ही गेल्यानंतर तिथे तुम्हाला आजूबाजूला खूप छान असे डोंगर दिसतात, हो ना? आपले गड किल्ले फिरलेत की नाही तुम्ही? काही हो. फिरले? कुठे गेलास तू सुश्रुत? मी एकदा शिवनेरी गड पाहिलं, प्रतापगड पाहिलं आणि त्यानंतर आम्ही सिंधुदुर्ग, पद्मदुर्ग अरे वा, आणि त्यानंतर कर्नाळा किल्ला अरे वा, क्या बात आहे. आणि माझे आई बाबा, आजी, बाब आणि काका आणि दिदीश्राय पण सगळे मिळूनच गेलो होतो. अरे वा, मस्त. प्रथमेश, तू कोणते कोणते किल्ले पाहिलेस? शिवनेरीवर गेलास ना तू? हो शिवनेरी. लहानपणीतच गेलो होतो मी. क्या मी बात तेव्हा आहे. बाळ होता ना, हां. आई मला शिवनेरी गडापासून घेऊन गेली. क्या बात आहे. कोणाचा तिथे जन्म झालाय शिवनेरीवर? शिवाजी शिवाजी महाराजांचा. महाराजांच्या. अरे, दोघांनी एकदम बजरवाला क्वेश्चन सारखा आन्सर दिलेला आहे. व्हेरी गुड. शिवाजी महाराजांचा जन्म झाला. त्यांच्या गोष्टी ऐकल्यात तुम्ही? हो हो ऐकल्यात? कोण सांगतं तुम्हाला त्यांच्या गोष्टी? शाळेत सांगतात? होय. अरे वा, कोणते दादा ताई कोण सांगतात? आम्ही तर पावनखिंडच माहिती, तेव्हा माझं बाजीप्रभू देशपांडेनं पराक्रम गाजवला होता ना, म्हणून मी त्याच्यावरती डायलॉग पण केलो. रामकृष्ण मोरेला माझा स्वभाव गुरु होता ना, ते अॅन्युअल डे मध्ये तू डायलॉग म्हटला होता? हो. कोणता म्हटलेला? बाजीप्रभू देशपांडे. तो ऐकव ना आम्हाला तू. ठीक आहे. राज लाख मिळले तरी चालतील, लाखाचा पोशिंदार जगलाच पाहिजे. आता पुरे झालं. तुम्ही माझं ऐकलं नाही. तुमची कट्यार माझ्या काळसातून तुमच्या पायावर रक्ताचा सडाचा दे. तुम्ही खुशाल लढाई लढा. जा राजे जा, विनंती करतोय. जा राजे, वेळ घडवू नका. जा राजे, खोळ्याची तुम्ही महाराजांसोबत राहा. आम्ही आहोत ना. जा राजे जा. या राजे, तुम्ही विशाल गडावरती पोचताना तुम्ही तोफांचे बाज बार द्या. तोपर्यंत गोडखिंडी अडकून ठेवतो गणी. वा, हा कल्लाकार माणूसच आहे एकदम, हो की नाही सुश्रुत? होय होय. मस्त मस्त. प्रथमेश, तू कोणती गोष्ट ऐकली शिवाजी महाराजांची? कुठली सांगता येईल तुला? माझा शिवबा. माझा शिवबा. काय सांगतायत तृप्ती टीचर? पुस्तक वाचलंस ना तू? हो. कोणतं पुस्तक? माझा शिवबा नावाचं पुस्तक वाचलंस? ओके, त्याच्यात गोष्टी आहेत वेगळ्या वेगळ्या. क्या बात आहे, मस्त. पण तुम्ही सगळ्या गोष्टी शिकता आहात, हे खूप छान गोष्ट आहे. आणि याच्यासाठी मला वाटतं श्रोते हो, झेप पुनर्वसन केंद्र यांच्यासाठीच्या विद्यापीठाचं करावं तितकं कौतुक
कमी आहे आणि खूप उत्तम तृप्ती मिस तुम्ही ह्या सगळ्या मुलांना सांभाळता आहात आणि त्यांची डेव्हलपमेंट करता आहात. आम्ही तुम्हाला स्पेशली वनार आरजे शोमध्ये बोलवणार आहोत. हां तुमची मुलं तुम्हाला अजिबात चान्स देत नाही आहेत बोलायचा आणि आज त्यांचा स्पेशल शो असल्यामुळे आम्ही आणि मला वाटतं ही तुमच्यासाठी खूप आनंदाची गोष्ट असेल की आपण मदतीसाठी म्हणून आम्ही तृप्ती मिसला म्हटलं की जर त्यांना मदत लागली तर आपण इथे असूया. बट मुलं खूप हुशार आहेत, यु नो, आमचे आरजेस खूप हुशार आहेत, प्रोफेशनल आहेत ते, हो ना? होय होय. क्या बात आहे. सो दे आर एन्जॉईंग आणि मला खात्री आहे श्रोते हो की तुम्ही सुद्धा इन्फिनिटीचा हा प्रयत्न एन्जॉय करत असाल. खूप मोठमोठी माणसं आपल्याकडे येतात पण काही जणांना माईकला यूज टू होण्यासाठी वेळ लागतो. काही जण घाबरतात, स्टुडिओच्या वातावरणाला मध्ये आले की कॉन्शियस होतात. पण या 2 मुलांकडे पाहून मला इतकी मजा वाटते आणि इतकी एनर्जी मला स्वतःला मिळते की या लहान मुलांच्या मेंदूमध्ये ना आपल्यासारखा कचरा नसतो. दे आर व्हेरी क्लिअर. खूप निर्मळ आणि निर्भेळ मुलं असतात आणि आत्ता जे आहे ना आपल्यासमोर तिथे जगणारे असतात. हा मंत्र आपण त्यांच्याकडून घेऊ शकलो ना आता आपल्या सगळ्यांचंच आयुष्य आहे त्यापेक्षा कित्येक पटीने सुंदर होईल हे त्यांच्या अतिशय निर्मळ अशा आवाजातून तुम्हाला कळत असेल आणि ते ज्या पद्धतीने गप्पा मारतात आपल्याशी, जसे व्यक्त होतात त्याच्यातून पण कळत असेल. सो मला तर मजा येते. तुम्हाला मजा येत असेल तर आम्हाला जरूर कळवा. 9371332683 हा आपला संपर्क क्रमांक आहे ज्यावर तुम्ही इन्फिनिटीच्या सगळ्याच कार्यक्रमांबद्दलच्या प्रतिक्रिया कळवू शकता. त्याचबरोबर जर तुम्ही ॲप्लिकेशनच्या माध्यमातून रेडिओ ऐकत असाल तर ॲप्लिकेशनवर तुम्हाला चॅटरूम नावाचं ऑप्शन दिसेल, तिथे तुम्ही तुमच्या प्रतिक्रिया कळवू शकता. ह्या प्रतिक्रिया कोणत्याही कलाकाराला खूप मोटिवेट करणाऱ्या असतात, खूप पुढे घेऊन जाणाऱ्या असतात. त्याचं जे काम सुरू आहे ते उत्तम सुरू आहे आणि याच्यापेक्षा उत्तम काम त्याला करायचं आहे हे सांगण्यासाठी या तुमच्या प्रतिक्रिया खूप खूप आवश्यक असतात. त्यामुळे या प्रतिक्रिया जरूर जरूर द्या. आणि सुश्रुत आणि प्रथमेश बरोबरच्या गप्पा तर सुरू राहणार आहेतच. शिवाजी महाराजांचा विषय निघालेला आहे. सुश्रुतने इतका सुंदर बाजीप्रभूंचा डायलॉग सुद्धा म्हणून दाखवलेला आहे. तर राजांसाठी गाणं झालंच पाहिजे, हो की नाही? राजाला जिंकून या जगभरी ते. शाबास. आता मी तेच गाणं लावते, मग ऐकूया आपण सगळेच जण. देवा तुझा निवेद, देवा तुझ्या चरणी वाहतो आमचं हे असू दे. देवा या तुझात देवा लढू जो मात, भंडारा ह्यो भाळी मगू उफानला रगात. देवा आमचा रगात, देवा तुझा निवेद, देवा तुझ्या चरणी वाहतो आमचं हे असू दे. देवा या तुझात देवा लढू जो मात, भंडारा ह्यो भाळी मगू उफानला रगात. हेच मागणं राज तुम्हाला पायी पाहतो जी, सुमचा म्हणती तुमच्या संगती
राज आलं जिंकून या जगभरी शिवबाराचं नाव गाजली. राज आलं जिंकून या जगभरी शिवबाराचं नाव गाजली. निघत वारगात कान आभाळा भरी शिवबाराचं टंक वाजली. राज आलं जिंकून या जगभरी शिवबाराचं नाव गाजली. निघत वारगात कान आभाळा भरी शिवबाराचं नाव गाजली. क्या बात आहे. खुश झालेले आहेत आमचे दोन्ही पण आरजेस हे गाणं ऐकून. मस्त आम्ही नाचत होतो की नाही रे गाणं होय, सुरू होताना. होय, होय. क्या बात आहे. सो आता शाळेमध्ये आपण अभ्यास तर केला, छान छान गाणं तुम्ही शिकता आहात, डान्स शिकता आहात, छान सण साजरे करता की नाही, काय काय करता धमाल? आम्ही तर आम्ही बिना पाणीच्या शिवाय आम्ही रंग खेळत जातो, रंग लावत असतो. अरे वा, होळी. हा, क्या बात आहे, मस्त. आणि पर्यावरणच होतं त्याच्यामध्ये. बरोबर. आणि काय करता प्रथमेश? कोणकोणते सण साजरे करता अजून? गणपती बसतो, गणपती बसवता. अरे वा. आणि दसरा साजरा करतो, दिवाळी पण साजरा करतो. अरे वा, क्या बात आहे. आणखीन काय काय बनवता दिवाळीला? मॅडम सांगतात. फटाके फोडतो. हो, फटाके फोडता. कमी फोडता ना? हो, हा. आकाशकंदील बनवतो. आकाश कंदील बनवतं, लक्ष्मी पूजा करतं. अरे वा, क्या बात आहे. दसऱ्याला सरस्वती पूजा करतो. दसऱ्याला सरस्वती पूजा करतं, रावण पर जाळतं, माय गॉड, रावणदा पर जाळतं. डेंजरच आहात की तुम्ही. क्या बात आहे. आणि गणपती तुम्ही कसं करता? म्हणजे मूर्ती आणता की बनवता? शिकलात का तुम्ही गणपती बनवायला वगैरे? आम्ही गणपती बाप्पाचं प्रशिक्षण घ्यायला आम्ही सिंधुदुर्गला गेलो होतो. आणि त्यानंतर आम्ही एकदा गोमाई गणपती शिकला आणि त्याच्यामध्ये रंग लावलं, सर्टिफिकेट पण मिळाली. आणि माझं टार्गेट हाच आहे की आपण 100 पासून गणपती बनवणार आहे. आम्ही स्टॉल पण खोलणार आहे. ए व्हेरी नाईस. खूप छान, खूप छान. गोमय गणपती म्हणजे त्याने काय होतं की निसर्गाची हानी होत नाही. कारण जेव्हा आपण बाप्पाचं विसर्जन करतो तेव्हा बरेचदा असं होतं की जर आपण प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती घेतल्या तर त्यांचं पाण्यामध्ये विसर्जन होत नाही नीटचं. आणि जर झालंच तर त्यामुळे माशांना वगैरे त्रास होतो. त्यामुळे आपण गोमय गणपती आता शिकतो आहोत आणि बनवतो. आम्ही माती शेण दोन्ही एकत्र करतो, आम्ही गणपती बनवतो. व्हेरी गुड, व्हेरी गुड. आणि कुठे घेतलं तुम्ही? शाळेतच घेतलं का याचं प्रशिक्षण? हो, शाळेत. शाबास, शाबास. सिंधुदुर्गला गेलो होतो ना, हा. आम्ही गोमय गणपती बनवायला आणि त्याच्यामध्ये रंग लावलेला आपण शिकलो. आमचा टार्गेट असं आहे की आपण गोमाई गणपती 100 पासून बनवणार आहोत. तू म्हटला आम्ही त्यानंतर मी एकदा जेप स्कूलमध्ये स्टॉल करणार आहे, म्हणजे इन्स्टॉल खोलणार आहे. हे आम्हाला सांगा हा, तुम्ही जेव्हा स्टॉल कराल तेव्हा आम्ही जरूर नक्की घेऊया गणपती. तुम्ही सगळेजण या गणपती बाप्पाला घेणार. बिलकुल येणार, बिलकुल येणार. आणि मी जसं सुरुवातीच्या सेगमेंटमध्ये म्हटलं तसं की तुम्ही बनवलेले गणपती सुद्धा खूप छान स्पेशल असतील आमच्यासाठी, हो की नाही? त्याच्यामुळे आम्ही नक्कीच येणार. काय प्रथमेश, येऊ ना आम्ही? हो. गणपती बनवायला कोण कोण गेला होता? परमेश्वर सर, आयझॅक, पुष्कर, आवे, सूरज, रोहित, साईराज, मित्रमैत्रीण आहेत तुमचे. हा, आणि सिद्धार्थ सर. सिद्धार्थ सर पण गेले होते. सगळे एकत्र गेलो होतो. पण खूप छान. तुम्ही खूप मित्रमैत्रीण आहेत तुम्हाला तिकडे. होय होय. प्रथमेश, तुझे कोणते कोणते आहेत मित्रमैत्रीण? आम्हाला पण सांग ना नावं, त्यांना पण ऐकायला मज्जा वाटेल. सुश्रुत. तो सुश्रुत तर बेस्ट फ्रेंडच आहे ना. गाणंच लावलं होतं आपण ये दोस्तीचं. आणखीन कोण आहे? पार्थ जोशी, साईराज, आयझॅक, पुष्कर, सूरज, आवेश, अरे वा, रोहित. वा वा वा, मस्त लिस्ट आहे तुमची, मोठी आहे. अंशोल, स्वरित. अरे वा. आयझॅक कोण आहे रे? आयझॅक हसतायत. आयझॅक रमेश सिंग. आयझॅक रमेश सिंग. मला वाटलं आयझॅक न्यूटन.
माहितीये का तो तुम्हाला? माहिती आहे तुम्हाला? वैज्ञानिक विज्ञानिक करतो त्याच्यामध्ये खाली पडलेलं ऍपल असतं बरोबर. आणि ने ऍपल उचललं हा, हा. आणि त्यानंतर आयझॅक न्यूटन झाला. ऍपल उचलल्यावर तो आयझॅक न्यूटन झाला. हे जे सुश्रुतने सांगितलंय ते कमाल मस्त आहे, म्हणजे खूपच गोड आहे. मी आता माझ्या लेकीला जाऊन सांगणार आहे की हे बघ त्याने ऍपल उचलल्यावर तो आयझॅक न्यूटन झाला. ही गोष्ट इतकी सुंदर बोलला बघा तो. याच्यातून सांगायचं काय आहे म्हणजे की जेव्हा सुश्रुत प्रथमेश जेव्हा तुम्ही एखादी गोष्ट करता तेव्हा तुम्ही त्या गोष्टीमुळे त्या कामामुळे ओळखले जाता. हा हा बरोबर. जर आपण काहीच केलं नाही, म्हणजे आपण डान्स केला नाही, आपण गाणं केलं नाही, आपण गणपती बनवले नाहीत, आपण बोललोच नाही, हो की नाही, किंवा आपण अभ्यास केला नाही, तर कोणाला माहित पडणार आहे सुश्रुत म्हणून कोणी आहे किंवा प्रथमेश म्हणून कोणी आहे? कोणालाच माहित नाही पडणार. पण जेव्हा तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी करताना छान छान स्टेजवर परफॉर्मन्स करता, घाबरत नाही, अभ्यास करता, सगळ्यांशी बोलता, गप्पा मारता, आता मस्त भन्नाट जसं तुम्ही गाणं गायलं, सुश्रुतने डायलॉग म्हणून दाखवले, प्रथमेशने गाणं गायलं, त्याच्यावरून सगळ्यांना आपली ओळख कळते, हो की नाही? सो तुम्ही पण मोठे होऊन ना अशीच कामं करत राहा ज्यामुळे तुमची ओळख बनू शकेल. तू म्हणालास ना आता बघ, आता न्यूटनने जर हे सफरचंद उचललंच नसतं झाडावरचं, जसं आपण किंवा त्याच्या आधी काही सफरचंद पडलं नव्हतं का झाडावरून? खूप सफरचंद पडली होती, पण ते सफरचंद उचललं कोणी? न्यूटनने. आणि म्हणून तो आयझॅक न्यूटन झाला. तो जर असं म्हटलं असता जाऊ दे पडू दे सफरचंद, मला काय, मी घेतो खातो सफरचंद, झालं संपलं, हो की नाही? मग त्याने उचललंच नसतं आणि त्याने त्याच्यावर विचारच केला नसता तर तो आज आयझॅक न्यूटन म्हणून आपल्याला माहिती नसता. बरोबर की नाही प्रथमेश? येस. सो त्याच्यामुळे काय आहे की तुम्हाला जेव्हा कुठे, जसं तुम्ही आज इथे आलेले आहात, मला खूप छान वाटतंय की तुम्हाला विचारलं असेल टीचरने की जाणार का बाबा तुम्ही इन्फिनिटी रेडिओवर गप्पा मारायला? तुम्ही जर नाही म्हणाला असतात तर तुम्ही आज इथे असतात का? नसतात. त्याच्यामुळे कधीच नाही म्हणायचं नाही कशाला, हो की नाही? तुम्ही दोघे तर भन्नाट आहात. जे काही कोणी विचारेल हे करणार का ते करणार का, हो म्हणायचं. हो. कसं म्हणणार? हो 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 हो. फाईन. सो हो म्हटल्यानंतर सगळे दरवाजे उघडत असतात रसिक श्रोते हो. हेच आम्ही सुद्धा तुम्हाला सांगत असतो की वानर आरजेचा प्लॅटफॉर्म असो किंवा इन्फिनिटीवरचे अनेक कार्यक्रम, इथे कार्यक्रम करण्यासाठी तुम्हा सगळ्यांना संधी आहे, कारण हा कम्युनिटी रेडिओ आहे. कम्युनिटी रेडिओचा अर्थच त्याच्यामध्ये दडलेला आहे की लोकांनी लोकांसाठी चालवलेला रेडिओ म्हणजे कम्युनिटी रेडिओ. त्याच्यामुळे तुम्हाला जे काही व्यक्त व्हायचं आहे या रेडिओवरून ते तुम्ही आमच्यापर्यंत पोहोचवा असं आमचं तुम्हाला आवाहन असतं. तुमच्या कॉन्सेप्ट्स तुम्ही आम्हाला सांगितल्यानंतर रेडिओवर त्याचं सादरीकरण कसं करायचं आहे या संदर्भातलं मार्गदर्शन करण्यासाठी आम्ही इथे आहोतच तुमच्याबरोबर. त्यामुळे अवश्य 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 इन्फिनिटीमध्ये या आणि छान छान कार्यक्रम करा. आज सुश्रुत आणि प्रथमेश माझ्यासोबत आहेत झेप पुनर्वसन केंद्रातून आणि आम्ही मस्त 1 तासाचा लाईव्ह आरजे शो एन्जॉय करतो आहोत. आणि सणांचा विषय झालेला आहे. तुम्ही सांगितलं की पर्यावरणपूरक होळी पण तुम्ही साजरी करता, तर मस्त एकदम लय भारी गाणं ऐकूया का आता आपण याच्या पुढे? रंग बरसे तुला रंग बरसे ऐकायचंय? हा. अरे बापरे, पण आता ते माझ्याकडे नाहीये. मी लय भारी. हो चलो चलो, मेजॉरिटी विन्स, लय भारी. ओके रेडी. अच्छा माहुली. करेक्ट करेक्ट. माहुली ते नाही का माझं काय ते हे भारी ते भारी सगळंच लय भारी तसे त्यातलं. ओके चालेल ना सुश्रुत? गुड. लय 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 भारी मस्तीची पिचकारी सोडीला गुल्हाल रे. हे भिडभाड सोडून बेभान होऊन धिंगाणा घालूया रे. हे भांगेच्या तारेत रंगाच्या धारेत राडा चल घालूया. आला होळीचा सण लय भारी चल नाचूया. आला होळीचा सण लय भारी चल नाचूया. आज फिरतीच्या रंगाची ही चढली नशा. आला होळीचा सण लय भारी
चालून आली या वरसान संधी तशात भांगेची चढली या धुंदी चिंब हो या रंगात रंगूये शोधून को तू बहाणा फुकट साधून को रे निशाणा नको छेडू तू जरा दमान घे होळीच्या निमतान घालूया थैमान मोकाट हे रान सारता भांगीच्या तारेत रंगाच्या धारेत राणा चल घालूया आला होळीचा सण लय भारी चल नाचूया आला होळीचा सण लय भारी चल नाचूया तुझा हा बिल्लोरी नखरान शिला सोडू कसा सांग मौकार सीला आज जोडीन करूया कल्ला तू ये चित्कार झाले हे फंडे पुराणे रूपाचे माझ्या रे छप्पन दिवाणे फिरते घेऊन मी दुनिया खिशात रे हो नजरेचे हे बाण सोडून बेफाम झालो या हैराण येडा बिसाहा भांगीच्या तारेत रंगाच्या धारेत राणा चल घालूया आला होळीचा सण लय भारी चल नाचूया आला होळीचा सण लय भारी चल नाचूया आज फिरतीच्या रंगाची ही चढली या नशा आला होळीचा सण लय भारी चल नाचूया क्या बात है. मला आजचा शो करून सुद्धा सुश्रुत आणि प्रथमेश तुमच्या बरोबर लय भारी वाटलं माहितीये का. तुम्हाला कसं वाटलं? वाटलं की नाही लय भारी होय वाटलं? मग म्हणा ना लय भारी असं. ओके फाईन फाईन. सो आता आपण शाळेबद्दल खूप बोललो. हां मजा मजा पण झाली खूप. आता जरा मला घरचं सांगा ना. आईला काय मदत वगैरे करता की नाही तुम्ही? होय करतोस? काय करतोस? आम्ही कांदा चिरून देतो आणि त्यानंतर कप्प्यात ठेवायला मदत करत होतो आणि कारपट साफ करायला मदत करत होतो म्हणजे धुवायला. अरे वा. आणि वेगवेगळ्या डिश पण बनवतो. ए मस्त. काय आवडतं रे तुला? मला नगड खूप पसंत आहे. ओके. आणि चिकन 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 फ्राय. चिकन आवडतं तुला? चिकन क्या बात आहे. तू 65. बनवतो का? होय बनवतोस पण हे होय. चांगलं आहे. म्हणजे मेहनत लागते ना कारण त्याला हो. बनवायला. हा महिना लागतो. आईला मदत करतो. होय अरे वा. आईला मदत करतो तर. आणि प्रथमेश तू? मी आईला भाजी चिरून मदत करतो, हम्म. कपडे धुवायला मदत करतो और बरं. भांडे घासायला पण मदत करतो. तू भांडी पण घासतोस? व्हेरी गुड. नाईस नाईस. खूप छान. आणखीन माझी फेवरेट डिश कोणती? भात.
भात बनवायला भात म्हणजे कुठल्याही प्रकारचे भात म्हणायचं आहे का तुला? पुलाव पुलाव ओके, नाईस, आणि बनवायला पण मदत करतो. बनवायला पण मदत करतं. व्हेरी गुड. मग मोठं होऊन काय होणार तुम्ही? आम्ही टाटा कंपनीमध्ये बाबांसारख्या इंजिनियरमध्ये काम करणार, वेगवेगळे डिझाईन लावणार आणि हा. त्याच्यामध्ये टॅबलेट बसवणार, टेक्नॉलॉजी शिकणार. आवडतं तुला? काय सो इंजिनियर होणार तू बाबांसारखा? हा हा. व्हेरी गुड, व्हेरी गुड. आणि प्रथमेश तू? मला मोठी ट्रेन चालणार आहे, लांब ट्रेन चालवणार आहे मी, ड्रायव्हर. वाव, क्या बात है, क्या बात है, बढिया, लांब घेऊन जाणार आहे. परफेक्ट, खूप छान. तुम्हाला खूप भरभरून शुभेच्छा. ही तुमची स्वप्न नक्की नक्की पूर्ण होऊ दे. तो ट्रेनचा आता तू म्हणजे आताच तू घेऊन जाणार का सुश्रुत ट्रेनचा आवाज काढून? किती छान, वाव, खूप छान. खूप मजा आली तुमच्याबरोबर आज गप्पा मारून. आणि हो, मला पण मज्जा आली. क्या बात आहे. कुठल्या चांगल्या सवयी तुम्हाला शिकवतात शाळेमध्ये हा. याबद्दल सांगा बरं. काय काय चांगल्या सवयी शिकता तुम्ही? कसं राहायचं, कसं बोलायचं? आणि कोणाशी काय भांडायचं नाही, आईला ऐकायचं, स्वतःशी काय भांडायचं नाही, मित्रांसोबत खेळायचं आणि मदत करायचं. आणि त्या सांग प्रथमेश. तू सांग प्रथमेश आता. आई बाबांचं नेहमी ऐकायचं, मित्रांबरोबर खेळायचं, भांडायचं नाही, सगळ्यांना मदत करायची आहे. व्हेरी गुड. तुम्ही करता ना तसं मग? करतो. नाही खरंच जेव्हा पण ते आलेत ना म्हणजे स्टुडिओमध्ये सुद्धा एकदम छान मस्त त्यांचं बिहेवियर आहे. मला पुन्हा पुन्हा असं ते नमूद करावं असं वाटतं की काही काही चुका मोठ्या माणसांकडून होत असतात, पण हे दोघं खूप छान अनुभव इन्फिनिटीचा सुद्धा आहे तुमच्यासोबतचा, हे मला सगळ्यांना नक्कीच सांगायला आवडेल. आणि आज तुमच्याबरोबर गप्पा मारून खरंच खूप मजा आली. तुम्ही पुन्हा नक्कीच इन्फिनिटीमध्ये या आमच्याशी गप्पा मारायला आणि आम्हाला मस्त मस्त डायलॉग म्हणून दाखवायला. आणि श्रोते हो, तुम्हाला सगळ्यांना सुद्धा आवाहन, झेप पुनर्वसन केंद्र जे पिंपरीमध्ये आहे, विशेष मुलांची विशेष काळजी घेऊन तुम्ही आता ऐकलंच असेल की किती मोठ्या लेवलवरचा व्यक्तिमत्व विकास ते या केंद्राच्या माध्यमातून करतात. आपल्या सगळ्यांची सुद्धा मदत जर तिथे लाभली तर ह्या मुलांना नक्कीच त्याचा फायदा होणार आहे. आपण आपली स्वप्न पूर्ण करण्यामध्ये रमलेलो आहोतच, पण थोडासा वेळ काढून आपल्या या सगळ्या मित्रमैत्रिणींबरोबर सुद्धा जर आपण मैत्री करू शकलो आणि त्यांना वेळ देऊ शकलो तर मला आज जो अनुभव येतोय की मला खूप छान वाटतंय आणि खूप जास्त तुमच्याकडून मी आज शिकले, याचा मला जास्त आनंद आहे. सो हे तुम्हाला सुद्धा मिळेल, त्यामुळे हे नक्की करा आणि नक्की भेट द्या. आणि सुश्रुत आणि प्रथमेश, तुम्ही सुद्धा पुढे काय ठरलंय आपलं, कशालाही नाही म्हणायचं नाही. हां, जे काय कोणी विचारेल त्याला हो म्हणायचं. हो. आणि पुढे जायचं. दमदार आहात तुम्ही दोघे. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. आणि तृप्ती मॅम, तुम्हाला सुद्धा खूप खूप शुभेच्छा. तुमच्या सगळ्या मुलांची अशीच प्रगती होऊ देत आणि इंजिनियर्स आणि डॉक्टर्स आणि ट्रेन तुला चालवायची आहे ना, हो ना, क्या बात आहे. सो हे सगळे त्यांची स्वप्न पूर्ण होण्यासाठी तुम्हा सगळ्यांचे आशीर्वाद त्यांना लाभू देत अशी सदिच्छा देते. आजचा आपल्या उन्हाळी सुट्टी विशेषचा पहिला शो धमाल गाजलेला आहे, त्यामुळे तुम्ही सुद्धा श्रोते हो ऐकत राहा. सोमवार, बुधवार, शुक्रवार या 3 दिवस आपला हा मानणारा आरजेचा स्पेशल शो असतो आणि तो आपण मे महिन्यामध्ये या सगळ्या छान छान मुलांबरोबर साजरा करणार आहोत. ऐकत राहा पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टचा इन्फिनिटी कम्युनिटी रेडिओ 90.4 FM वर. आज मी माधुरी, माझ्यासोबत सुश्रुत आणि RJ प्रथमेश सुद्धा. आम्ही तुमचा इथेच निरोप घेणार आहोत. मला खरंच घ्यावंसं वाटत नाही आहे, पण वेळ आपली संपत आली आहे आणि त्यामुळे आम्ही निरोप घेतोय. पण तुम्ही मात्र ऐकत राहा पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टचा इन्फिनिटी कम्युनिटी रेडिओ 90.4 FM वर. म्हण जय भवानी, जय शिवाजी, वासुदेव बळवंत फडके की जय. जय हिंद, जय महाराष्ट्र. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. बाय बाय. बाय. यूं ही कट जाएगा सफर साथ चलने से, कि मंजिल आएगी नजर साथ चलने से. यूं ही कट जाएगा सफर साथ चलने से, कि मंजिल आएगी नजर साथ चलने
चलने से ला 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 हम है राही प्यार के चलना अपना काम हम है राही प्यार के चलना अपना काम पल भर में हो जाएगी हर मुश्किल नाकाम पल भर में हो जाएगी हर मुश्किल नाकाम हौसला ना हारेंगे हम तो बाजी मारेंगे हौसला ना हारेंगे हम तो बाजी मारेंगे यूं ही कट जाएगा सफर साथ चलने से कि मंजिल आएगी नजर साथ चलने से ला 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 कहती है ये वादियाँ बदलेगा मौसम कहती है ये वादियाँ बदलेगा मौसम ना कोई परवाह है खुशियाँ